सकाळी लवकर कॉलेजला जायचा कंटाळा, त्याच्यामुळे एक पोऱ्याचा बॅग घेऊन इथंच बसला होता डायरेक्ट. तर बघू काय विषय झाला सगळा. तर नाही का आपल्याला सकाळ सकाळच कॉलेज असते, 7 वाजले का आपल्याला आधी रूमवरून निघावं लागतंय. ऋषा उठ आता कॉलेजला तर जावंच लागतंय, नाहीतर काय खरं नाही बाबा. कारण परत ते मॅडम लोक नाही का घरी फोन करते, याव करतात त्याव करतात. त्यापेक्षा म्हणलं ते याव तेव करण्यापेक्षा नाही का आपण गेलेलं बरं. जाता जाता आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊ म्हणलं. कारण नाही का दिवसाचा म्हणजे सुरुवात आहे ती चांगली झाली पाहिजे. त्याच्यामुळे गणपती बाप्पाची आरती वगैरे चालली होती. मग तिथं जाऊन आधी दर्शन वगैरे घेतलं. म्हणलं आता दर्शन घेतले म्हणलं आता काय म्हणजे एक तर आधी 7:30 आपल्या मागे चालूच असते, पण घेतल्यावर काय 7:30 नको यायला. त्यात बघितलं तर यायला इथं कॉलेज भरलं चल म्हणलं आता उठ बाबा आता कवर बसणार आहे. इथं कॉलेज बी चालू झालं आणि आपल्याला वाटतं त्याचं 11चं कॉलेज असेल, म्हणजे रूमला तशी झोप नसन त्याच्यामुळे इथं झोपलं असेल बघ. ह्याचा तर काही विषय नाही माहिती बघ. सकाळ सकाळ धुई वगैरे इकडे पुण्यात बी पडते, त्याच्यात तर काही वादच नाही. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट प्रॅक्टिकलला गेलो. प्रॅक्टिकल रन झालं होतं आपलं. यायला म्हणलं जाऊ दे तोवर आपण नाही का जरा काम की गोष्टी असतात का नाही कॉलेजवर, त्या कॉलेजच्या कामाच्या गोष्टी बघून घेऊ. इकडे बाकीच्यांचं चालू होतं पण आपलं तर एकदम पद्धतशीर आणि फायनल झालं होतं डायरेक्ट. म्हणजे 8ला प्रॅक्टिकल चालू झालं असेल, आपलं 8:45-9ला तर झालं बी होतं. अहो कसं ते आपली टायपिंग फास्ट आहे ना, त्याच्यामुळे सगळा विषय हार्ड होऊन जातो. त्याच्यानंतर सगळं आपण लिहून आणलेलं होतं. त्याच्यानंतर आपण बघतोय ना तर म्हणजे कधी बघावं तिथं इथं कार्यक्रम चालू आहे, जेव्हा बघावं तिथं कार्यक्रम चालू आहे. इथं एक पोरगीचा नाही का मुंडक्यात ते गुचून फिरत आहे. आयला म्हणलं एखाद्या दिवशी मिली ना तू कॉलेजवर यायचं, कॉलेजवर केस बीस पडायचे, जाऊ दे म्हणलं. पण आता काय त्यांना म्हणावंच काय, जेव्हा बघावं तिथं इथं कार्यक्रमच चालू आहेत. त्याच्यामुळे काय वादच नाही. आजी म्हणलं आजी हाय आता तुम्हाला बाय करतो आणि आपण आता रूमच्या दिशेने जातो. कारण आता कॉलेज वगैरे सुटलं होतं आणि ऊन पण लय नाही, त्याच्यामुळे ऊन लागत नाही. म्हणजे तुम्ही समजून घ्या विषय असा. आणि जरी असलं ना तरी आपण आज झाडांच्या सावलीतून जात होतो. ह्याला इथं नाही म्हणता इथं बी मोठमोठ्या बिल्डिंग बनल्या होत्या आपल्या शेजारी. पण जाऊ दे म्हणलं एखाद्या दिवशी अशीच बिल्डिंग आपण बी बांधून टाकू, पण नंतर बांधू म्हणलं. मोठ्या रस्त्यावरून छोट्या रस्त्यावरून बुळे डायरेक्ट आपण रूमला पोहोचून गेलो डायरेक्ट.